झी 24 तास एक पाऊल पुढे। शहरांमधल्या हायवेंच्या देखभालीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निर्देशांना मुंबई महापालिकेचे महापौर सुनील प्रभू यांनी उत्तर दिलंय। शहरातल्या हायवेंची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाचीच असल्याचं प्रभूंनी म्हटलंय। हायवे नादुरुस्त झाले की पालिकेची जबाबदारी कशी असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। शहरातल्या हायवेंच्या देखभालीची जबाबदारी पालिकांची असल्याचे निर्देश अजित पवारांनी काल दिले होते। तसंच मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणंही महापालिकेनंच बांधावी असेही निर्देश अजित पवारांनी दिले होते। की मुंबई शहरामध्ये अनेक यंत्रणा काम करतात आणि त्या यंत्रणांच्या अखत्यारीत असणारे रस्ते, ज्या रस्त्याची नादुरुस्ती झाल्यानंतर महापालिकेला दोषास प्राप्त ठरायला लागतं। राज्य सरकारची PWD खात्यामार्फत ती नैतिक जबाबदारी आहे आणि त्यांनी ती पूर्ण करायला पाहिजे। महापालिकेने केवळ हँडओव्हर करून घ्यायचे आणि राज्य सरकारने कोणताही निधी द्यायचा नाही आणि पुन्हा खड्डे झाल्यानंतर पुन्हा आमच्यावरती आरोप करायचं, हे कितपत योग्य आहे? आणि त्यामुळे नैतिक जबाबदारी राज्य सरकारची आहे। PWD खात्यानेच त्याचं दुरुस्ती करायला पाहिजे आणि त्याचं जे काय असेल ते नूतनीकरण करायला पाहिजे। नाही, असं आहे की राज्य सरकार कोणत्याही पद्धतीने प्रेशराईज करून अशा प्रकारचे मोठे रस्ते जे हायवे गेले अनेक वर्ष दुरुस्त करतंय, त्याची डागडुजी करतंय, अशा पद्धतीने महापालिकेला जर प्रेशराईज करून घेणार असेल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।